गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. आपण सर. काही महत्वाची उदाहरणं पाहतोय पहा. याच्यामध्ये एक साधा प्रश्न तुम्हाला देतो. तुम्हाला देवनागरी सगळ्यांना माहिती आहे का रे? देवनागरी अंक आणि रोमन अंक. होय सर. यस सर. तुम्हाला हो सर. हो सर. देवनागरी हा आणि पुन्हा काय त्याला रोमन अंक. सगळं नाही, मला फक्त काय ठराविक सांगा. आता मी पहिल्यांदा देवनागरी लिहितो. एक साठी काय असतं? आय. आई. बरोबर. 5 साठी काय असतं? काय असते? हा सर. त्यानंतर 50 साठी यल असते पण. त्यानंतर 100 साठी सी असते. 500 साठी डी असते आणि 1000 साठी एम असते. अशा पद्धतीनं डाव्या बाजूला आहेत ते देवनागरी अंक आहेत आणि उजव्या बाजूला आहेत ते रोमन अंक आहेत. याच्यावरून आपण 1 पासून 1000 पर्यंतची कोणतीही देवनागरी संख्या ही रोमन मध्ये रूपांतरित करू शकतो पहा. आता उदाहरणार्थ एक 2च आपण घेऊया. 40 ही संख्या रोमन पद्धतीने कशी लिहाल, असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर पहिल्यांदा 50 साठी काय वापरायचं आहे? तर यल वापरायचं आहे आणि 10 साठी एक्स वापरायचा आहे. आता डाव्या बाजूला मी एक्स लिहितो. आता यलच्या डाव्या बाजूला एक्स आहे, मग डाव्या बाजूचे जो रोमन आहे अंक त्याची किंमत उजव्या बाजूच्या रोमन अंकाच्या किमतीतून मायनस करायची, लक्षात ठेवा. म्हणजे या यल ची किंमत जर 50 असेल आणि या एक्स ची किंमत जर 10 असेल तर याचा अर्थ 50 वजा 10 40 म्हणजे एक्सएल ची किंमत आहे 40. आता हे जर आपण असं लिहिलं असतं, यल डाव्या साईडला आणि एक्स उजव्या साईडला. आता यल ची किंमत आपल्याला माहित आहे 50 आणि एक्स ची किंमत आपणास माहित आहे 10. आता यल ची किंमत जास्त आहे ते डाव्या बाजूला आहे आणि एक्स ची किंमत कमी आहे ते उजव्या बाजूला आहे. कमी किमतीचा जर रोमन अंक उजवीकडे असेल तर तो प्लस करायचा, म्हणजे याची किंमत येणार 60. अशा पद्धतीने तुम्हाला रोमन संख्या ह्या देवनागरी संख्या रोमन मध्ये कन्वर्ट करता आल्या पाहिजेत. एक अजून साधं घेऊया, समजा 35. 35 ही संख्या आहे ती रोमन मध्ये आपल्याला लिहायची आहे. आता 35 ही संख्या आपण विस्तारित रूपामध्ये 30 अधिक 5 अशी लिहू शकतो. आता 30 लिहिताना आपण एक्स 3 वेळा लिहितो. बघा, कोणतंही आय असू द्या, एक्स असू द्या, व्ही असू द्या, हे 3 पेक्षा जास्त वेळा आपल्याला लिहायला परवानगी नाही. म्हणजे एक्स 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 3 वेळा लिहिलं की त्याचा अर्थ 30 झालं. आणि एक्स पेक्षा लहान व्ही आहे
मग ते उजव्या साईडला लिहिल्यावर ती 7 5 मिळवू शकतो. म्हणजे एक्स 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 व्ही याचा अर्थ 35. अशा पद्धतीने आपण 35 ही संख्या आपण रोमन अंकामध्ये एक्स 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 व्ही अशा पद्धतीनं लिहू शकतो. त्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं 1 ते 55 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता 1 ते 55 पर्यंत मग समसंख्या किती हे आपल्याला पहिल्यांदा शोधणं गरजेचं आहे. मग काय करायचं, 55 ला जर तुम्ही 2 न भागलं, तुम्ही बाजूला करून बघा, 55 ला जर 2 न भागलं तर बेदुनी 4, 1 वजाबाकी वरून घेतलं 5, बेसाती 14 आणि 15तून 14 वजा केलं 1, म्हणजे 27 भागाकार येतोय आणि 1 बाकी उरते. आता याच्यातलं आपण काय करायचं, ही जी बाकी आहे ती सोडून द्यायची आणि बाकी जर सोडून दिली तर यांची किंमत किती येते, 27. म्हणजे या ठिकाणी 27 समसंख्या आहेत. कारण 1 ही विषम आहे आणि 55 ही विषम आहे. विषम ते विषम पर्यंतची समसंख्या विचारली की आपण बाकी आहे ती सोडून द्यायची, फक्त भागाकार आहे तेवढ्या समसंख्या असणार. म्हणजे या ठिकाणी 27 काय आहेत, तर समसंख्या आहेत. आणि मग 1 ते 55 पर्यंतच्या ज्या 27 समसंख्या आहेत यांची तुम्हाला विचारलेले आहे बेरीज विचारलेली आहे. आता ही बेरीज जर करायची म्हटलं तर तुम्ही मग असं जर केलं, समजा पहिली समसंख्या 2 अधिक 4 अधिक 6 अधिक डॉट 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 55 च्या अगोदरची 54. आता याला जास्त वेळ जाणार आहे. मग इथं एक सूत्र आहे पहा, जेवढ्या समसंख्या आहेत त्याला त्या समनंतरची क्रमवार जी 27 आलेला आहे त्यानंतरची क्रमवार जी नैसर्गिक संख्या आहे त्यानं गुणायचं. म्हणजे 27 गुणिले 28 करायचं. हा जर गुणाकार केला तर साधारणतः 27 गुणिले जर 8 केलं, 27 8 ते 27 8 216 येत असेल. हा चला 21, 27 दुनी 54, 64 74 आणि 75 म्हणजे 756 येते पहा. अशा पद्धतीनं 1 ते 55 पर्यंतच्या समसंख्यांची आपण बेरीज करू शकतो. आता याच्याशी संबंधित तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो. आता असा आलेला आहे पहा, 1 ते 52 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? 1 ते 52 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता पहिल्यांदा 1 ते 52 पर्यंत समसंख्या किती, कोण सांगते बघूया. 26. आता 1 घ्यायचे आहे, 52 घ्यायचे आहे, म्हणजे एकूण 52 संख्या आहेत. आणि 52 ला जर 2 न भागलं
तर 26. म्हणजे 26 सम असणार आणि 26 काय असणार? विषम असणार. आता या समसंख्यांची आपल्याला काय करायचं आहे? बेरीज. मग असे काय सांगितलं सूत्र वापरायचं? 26 24 गुणिले गुणायचे, 28. 27 न गुणायचे. म्हणजे एकूण संख्या जर n मांडली तर त्याला n अधिक 1 या पुढच्या क्रमवार संख्येनं गुणायचं. म्हणजे n कंसात n अधिक 1 हे सूत्र आहे समसंख्यांची बेरीज काढण्याचं. मग आता 26 गुणिले 27 702 सर. किती येतोय गुणाकार? 702. 702. यासाठी तुमचं 30 पर्यंतचं सर्वांचं पाढपाठ पाहिजे. कारण इथं जर पाढा तयार करत बसलो तर आपल्याला वेळ कमी पडतो. जर पाढपाठ असतील तर आपण कमी वेळामध्ये उत्तर शोधू शकतो. आता अजून असंच एक देतो आणि मग पुढचा टाईप बघूया. 1 ते 70 पर्यंतच्या ज्या सर्व समसंख्या आहेत आणि या सर्व समसंख्यांची आपल्याला बेरीज करायची. 1 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज सांगा. समसंख्या किती रे 1 ते 70 पर्यंत? 35. बरोबर आहे. मग सूत्र काय सांगितलं? समजा आपण 35 ला n म्हटलं 1260. तर n आणि n अधिक 1 चा गुणाकार. सर गुणाकार 1260. तर 1260. सर बेरीज सर 1260. त्या सर्वांची बेरीज 1260 येते. 1260 का 1260 नक्की? का दोन्हीचा अर्थ एकच? दोन्हीचा अर्थ दोन्हीचा अर्थ एकच. हा, दोन्हीचा अर्थ एकच. 1260. अशा पद्धतीने 1 पासून आपण किती पर्यंतच्याही समसंख्यांची बेरीज या सूत्राच्या सहाय्यानं काढू शकतो. आता थोडं तुम्हाला म्यूट करतो दुसऱ्या नियमासाठी. आता विषम संख्या बघूया. समजा 1 ते 27 पर्यंतच्या तुम्हाला सर्व विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे. 1 ते 27 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे. आता सर्वप्रथम 1 ते 27 पर्यंत विषम संख्या किती हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. आता एकूण संख्या आहेत 27. त्यातली पहिली पण संख्या विषम दिसते आणि शेवटची सुद्धा संख्या विषम दिसते. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? त्या 27 मध्ये 1 मिळवायचं आणि त्याला 2 न भागायचं. वरची बेरीज आली 28 आणि खाली 2 आहे आणि 28 च्या निम्म 14. म्हणजे 1 ते 27 पर्यंत 14 काय असणार आहेत? विषम संख्या. आणि 13 काय असणार आहेत? समसंख्या. आणि मग 13 अधिक 14 एकूण संख्या 27. 27 नैसर्गिक संख्यामध्ये 13 समसंख्या आणि 1 ज्यादा आहे 14 विषम संख्या. कारण पहिली आणि शेवटची संख्या विषम असल्यामुळं समसंख्येपेक्षा विषम संख्या 1 ने जास्त असणार आहे. आता याची सम करायची आहे. याची आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायचं आहे. आता 1 पासून ठराविक तुम्हाला नैसर्गिक संख्या दिली आणि त्या सर्व विषम संख्यांची जर बेरीज विचारली तर जेवढ्या विषम संख्या आहेत तेवढ्यांचा वर्ग करायचा. म्हणजे उदाहरणार्थ 14 विषम संख्या आहेत. 14चा वर्ग किती? तर 196.
आता याचं सुद्धा उत्तर जलद गतीनं काढण्यासाठी आपलं 1 ते 30 पर्यंतचं वर्गपाठ असणं आवश्यक आहे. ज्यांचं वर्गपाठ आहेत त्यांना अशा प्रकारची गणित अवघड वाटणार नाहीत. आता एक नमुना उदाहरण तुम्हाला याच्यासारखं देतो पहा. आता 1 ते 50 आहेत संख्या आणि 1 ते सर 50 पर्यंतच्या हॅलो सर हा हॅलो आता सर जे विषय संख्या सांगितलं ते समजलं नाही. एकदा सांगा. बरं होईल की आता त्याच टाईपचं उदाहरण घेतोय. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची तुम्हाला विचारलेली आहे बेरीज. आता मला सांगा एकूण संख्या आहेत 50. याच्यातील एक संख्या 25. विषम आहे आणि शेवटची संख्या सम आहे. असं असलं की सरळ निम करायचं म्हणजे 25. 25. म्हणजे 50 मध्ये 25 संख्या समसंख्या असणार आहेत आणि 25 संख्या काय असणार आहेत विषम असणार. आणि मग या विषम संख्यांची तुम्हाला काय करायचे आहे बेरीज करायची आहे. आता मगाशी सूत्र सांगितलं होतं जेवढ्या विषम संख्या आहे त्याचा काय करायचं रे सर 625 वर्ग 625 525 वर्ग करायचा. 525. 25 चा वर्ग किती होणार? 625 सर बरोबर 625 525 25 येणार बरोबर. सोपं आहे उदाहरण हे. आता याला पॅरलल एक दुसरं अजून उदाहरण पहा. 1 ते 70 पर्यंतच्या संख्या आहेत आणि याच्यामधील मगाच्याच पद्धतीनं विषम संख्येची तुम्हाला बेरीज विचारलेली आहे. विषम संख्येची बेरीज. आता तर 1225. 1225 बर. सांगा 70 मध्ये काय करायचं 35. 2 न भागलं 35. विषम संख्या 35 येतो आणि बेरजेला आपण सम म्हणतो इंग्रजीत. मग सम म्हणजे बेरीज. आता बेरीज करायची म्हणलं की n चा वर्ग हे सूत्र वापरायचं मला सांगितलं. या ठिकाणी 35 चा वर्ग. आता एक सर 1225. 5 चा वर्ग 25. 3 आणि 3 नंतरची क्रमवार नैसर्गिक संख्या 4. 3 आणि 4 चा गुणाकार 12. 1225. अशा पद्धतीनं 1225 ही 1 पासून 70 पर्यंतच्या विषम संख्यांची काय आलेली आहे बेरीज आलेली आहे. आता हे झालं सम आणि विषम संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र. तुम्हाला जर असं आलं 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बघा 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 एका एकाच्या फरकानं वाढणाऱ्या. सम आणि विषम 2 2 च्या फरकानं संख्या वाढतात आणि नैसर्गिक संख्या 1 1 च्या फरकानं वाढतात. म्हणजे समजा 1 2 3 या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. आता सगळ्या लिहिणं आपल्याला शक्य नाही. मग मध्ये डॉट 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 करतो आणि शेवटची संख्या 50 देतो. अशा 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची जर बेरीज विचारली तर एकूण नैसर्गिक संख्या किती रे 50. म्हणजे n बरोबर 50 लिहायचं. मग सूत्र काय वापरायचं n कंसात n अधिक 1 आणि भागिले 2. याचा अर्थ n ची किंमत 50. आता n अधिक 1 म्हणजे 50 अधिक 1 51 आणि याला 2 न भागायचं. बे 1 बे. आता इथं 50 कडून 25 लिहितो आणि 25 गुणिले 51 जरी केलं 25 1 25 हातच्याला 2 25 5 125 आणि 2 127. म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ती येणार आहे 1275. समजलं का?
हो सर. हो सर. हो 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 सर. हो सर हो नाही सर. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता ज्यांना समजत नाही का नाही त्यांचं बेस फारच कच्चा आहे, त्यांच्यासाठी मी जास्त अजून याच्यापेक्षा काही वेगळं सांगू शकतो. तर तरी बेस आपला पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची तुम्हाला बेरीज विचारली. सर मी सांगू शिवांजली गायकवाड. हा सांग शिवांजली. तर मी 5050. उत्तर काढलेलं आहे 5050. ती मी बाजूला लिहितो. हा आता बघा सर्वांसाठी सांगतो, शिवांजलीला समजलेलं आहे. एकूण संख्या आहेत 100. आता तुम्हाला सम विचारलेले आहे. सम म्हणजे काय? बेरीज विचारलेली आहे 1 पासून 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची. मग काय करायचं आहे तुम्हाला? शेवटची संख्या आहे 100. त्यानंतरची क्रमागत पुढची संख्या 101 न गुणायचं आणि त्याला 2 न भागायचं. सूत्र कुठलं सांगितलं? n कंसात n अधिक 1 छेद 2 ना. हो मग बे एक बे आणि वर बे पंचे 10 आणि वरचा 1 0 आणि मग 50 आणि 101 चा जर गुणाकार केला तर 0 हा 0 तसाच ठेवला. आता 5 ने 101 ला गुणलं 5 1 5 5 0 0 आणि 5 1 5 म्हणजे 5050 ही 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची काय येणार आहे? बेरीज येणार आहे. त्यानंतर तुम्हाला काही वर्गांची बेरीज जर विचारली, आता उदाहरणार्थ पहा, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग आणि मध्ये डॉट 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 केलं आणि शेवटी विचारलं 35 चा वर्ग. या सर्व नैसर्गिक संख्यांच्या, नाहीतर अगोदर काय करतो, थोडं कमी करतो, एकदम 35 नको घ्यायला, समजा 12 चा वर्ग मी घेतला. या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची जर तुम्हाला बेरीज विचारली, एक साधं उदाहरण घे, ह्याच्यापेक्षा पण लहान, हे एवढं मोठं नको लगेच, आपण सूत्र तयार करायला शिकूया. आता 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 9 ने 1 10 आणि 4 14 आलं. आता हे 14 आणण्यासाठी एखादं आपल्याला सूत्र तयार करता येतंय का? आता सगळ्यात जी मोठी संख्या आहे ती 3 आहे. मग n बरोबर आपण जर 3 घेतलं तर n अधिक 1 काय येणार? 3 अधिक 1 4 येणार. आता 3 आणि 4 चा गुणाकार केला तर 12 आणि 12 ला कशानं भागून 14 येत नाही. मग आता इथं 2n अधिक n 1 जर घेतलं, आता n ची किंमत तर 3 आहे, मग इथं 2 गुणिले 3 6 आणि 6 अधिक 1 किती येणार? 7. आता या तिघांचा जर गुणाकार केला तर 3 चौक 12 12 7 84. आता 84 ला कितीनं भागल्यानंतर 14 येईल? तर 7 न, कारण 14 7 14 त्रिक 42. कितीनं भागल्यानंतर 6 ना, 6 न भागल्या येईल बघा. 3 गुणिले 4 गुणिले 7 हा गुणाकार केला, 3 चौक 12 आणि 12 72 12 7 84 आणि या 84 ला जर आपण 6 न भागलं, 6 1 6 वाटतं येत नाही तरी सुद्धा, 3 दुनी 6 आणि 1 7, 3 आणि 1 4, 6 1 6 6 चौक 24 येते, 14 येते. म्हणजे या ठिकाणी सूत्र कुठलं वापरलं बघा? 6 न भागलेलं आहे. म्हणजे वर्गाची क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज करायची म्हणलं की पहिल्यांदा n, पुन्हा त्याला गुणायचं n अधिक 1 आणि त्याला पुन्हा गुणायचं 2n अधिक 1 आणि या तिघांचा गुणाकार केला
की त्याला 6 न भागायचं. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी जे सूत्र वापरायचं आहे हे थोडं लक्षात घ्या किंवा पुन्हा कुठेतरी लिहून पण घ्या. सांगा काय सांगितलं सूत्र सम काढण्याचं? वर्गाची सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे वर्गांची बेरीज. n गुणिले n अधिक 1 गुणिले 2n अधिक 1 आणि भागिले काय सांगितलं? 6. राहील का लक्षात? हो सर. हो सर. असे काही महत्वाचे जे सूत्र आहेत ते कुठेतरी लिहून घेत जावा किंवा पुन्हा व्हिडिओ पाहून पुन्हा तुम्ही सूत्र लिहू शकता. आता तुम्हाला असं विचारलं बघा, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग. आता मधलं सगळ्या संख्या दिल्या नाहीत, डायरेक्ट काय केलं? अधिक 35 चा वर्ग लिहिला. आता मला सांगा n ची किंमत किती रे? 35. शेवटची नैसर्गिक संख्या किती? 35. आता या सर्व वर्गांची जो बेरीज काढण्यासाठी मगाशी एक सूत्र सांगितलं होतं काय रे? n गुणिले गुणिले n प्लस 1 कंसात 2n प्लस 1 2n प्लस 1 आणि डिवायडेड बाय किती सांगितलं? 6. आपली n ची किंमत आहे 35. आता n प्लस 1 म्हणजे 35 प्लस 1 किती येणार? 36. आणि 2n प्लस 1 35 ची ट्वाइस करायची 70 आणि 70 प्लस 1 किती? 71. आणि ह्याला कितीने डिवाइड करायचं? 6 न. वरच्या 3 संख्येत 36 ला वाटते 6 न भाग जातोय. 6 एके 6 36. आता 35 गुणिले 6 केलं 6 35. चला 3 साहित्रिक 18 आणि 3 21 आणि गुणिले 71. आता पहिल्या संख्येतील एकक स्थानचा 0 लिहिला. मग 21 गुणिले 71 केलं. 21 एके 21. चला 2 21 7 147 आणि 2 149. म्हणजे या 14,910. ठिकाणी 14,910 ही 1 ते 35 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची काय वर्गांची काय आली? बेरीज आली. आता असंच एक तुम्हाला सूत्र किंमत काढायला विचारतो, बघू कोण पटकन उत्तर काढते. 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक डॉट 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 आणि शेवटची संख्या आहे 27 चा वर्ग. कच्चं काम कारण मला उत्तर सांगा डायरेक्ट. सर 6,930. बघा 6,930. 6,930. पुन्हा एकदा आपण सोडवूया, चेक करूया. n म्हणजे ज्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज विचारली त्यातली सगळ्यात मोठी संख्या 27. आता सम काढण्यासाठी सूत्र सांगितलं होतं n, त्याला n अधिक 1 न गुणायचं, पुन्हा त्याला 2n अधिक 1 न गुणायचं आणि ह्या सगळ्याला 6 न भागायचं. मग n ची किंमत 27. n अधिक 1 म्हणजे 27 अधिक 1 28 आणि 2n अधिक 1 म्हणजे 27 दोन्ही 54 आणि 54 आणि 1 55 55. आणि ह्याला 6 न भागायचं.
आता 6 वर कशाला निश्चित भाग जातोय का रे? 27 ला पण जात नाही, 28 ला पण जात नाही ना. बरं असू द्या नाही मग सर. बघा. सर सहा बे तुम्ही बे तिथं 55 कसं काय घेतला? यांची किंमत किती आहे? 27. मग इथं 27 ची दुप्पट केली. 27 दुनी 54 आणि 54 मध्ये पुन्हा एक मिळवलं 55. समजलं का? हो सर. हा आता इथं 42 6 आणि 14 दुनी 28 पुन्हा 3 एके 3 आणि इथं 3 नव्वे 27. आता 9 गुणिले 14 गुणिले 55 असं आलं. आता आपलं 30 पर्यंत पाढ्यापाठ असतील तर 9 मी बाजूला ठेवतो. पहिला अगोदर पुढचा गुणाकार करतो. 14 पंचे 70 हा चला 7. 14 पंचे 70 आणि 7 किती? 77. 77. आता 0 9 7 63 हा चला 6. 9 7 63 आणि 6 किती येणार? 69. म्हणजे 6930. म्हणजे तुम्ही काढलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीनं 1 पासून कितीपर्यंतच्याही नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज तुम्ही या सूत्राच्या सहाय्यानं सहजपणे काढू शकता. याच्यासाठी सूत्र महत्वाची पाठ करा, सूत्र लक्षात ठेवा आणि याचा सारखा सराव पाहिजे. आता तुम्हाला जर घनाची बेरीज विचारली, समजा 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन. आता 1 ते 10 पर्यंतचं घन आपलं पाठच आहे. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा 512, 9 चा 729, 10 चा 1000. एखाद्या संख्येचा घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा केलेला गुणाकार. आता इथं 1 चा घन 1 आपला पाठ आहे, 2 चा घन 8 पाठ आहे, 3 चा घन 27 पाठ आहे. ह्यांची जर बेरीज केली तर 8 आणि 1 9 आणि 27 आणि 9 किती येणार बेरीज? 36. आता आपल्याला यांची सम करायची. सम म्हणजे काय? बेरीज. आता बघा, आता 36 हे उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल? आता n ची किंमत तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. n म्हणजे ज्यांच्या घनाची बेरीज करायची त्यातील मोठी घनसंख्या. n बरोबर 3. आता मग साधारणतः 3 आणि 3 नंतरची क्रमवार संख्या 4 यांचा गुणाकार केला तर 12 येणार आणि 12ला जर 2 न भागलं तर 6 येणार आणि 6चा जर वर्ग केला तर बरोबर 36 येते. म्हणजे घनाच्या बेरीज करण्यासाठी सूत्र काय वापरलं? n आणि 4 म्हणजे n अधिक 1 आणि त्याला 2 न भागलं आणि या चौकटी ब्रॅकेटचा काय केला? वर्ग केला. नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज काढण्याचं सूत्र काय सांगितलं? चौकटी कंसात n गुणिले n अधिक 1 भागिले 2 चौकटी कंसाचा वर्ग. आता तुम्हाला काही प्रश्न या टाईपचाच विचारतो. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला, 1 चा घन प्लस 2 चा घन प्लस 3 चा घन आणि मध्ये डॉट 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 करतो आणि शेवटची नैसर्गिक संख्या आहे 8 चा घन. सोडवा बघू. सर 1296. 1296. 1296. चेक करतो मी आता. ज्यांच्या घनाची बेरीज करायची आहे 1296. नैसर्गिक संख्या 8 है की नाही? आणि मग 1296. घनाची बेरीज करण्याचं सूत्र काय सांगितलं होतं? n
गुणिले n अधिक 1 गुणिले n अधिक भागिले 1 2 चौकटी कंसाचा घन. भागिले आता या ठिकाणी n म्हणजे 8, n अधिक 1 म्हणजे 8 अधिक 1 9 भागिले 2 आणि कंसाचा काय आहे घन आहे. आता तर बे एक बे, बे चौक 8 आणि 4 9 किती येणार 36 ना. 36 36 आणि कंसांचा आपल्याला घन नाही करायचा, काय करायचं होता वर्ग वर्ग करायचा. नाही चुकून घन झालं. मग 36 चा वर्ग करताना एकक स्थानचा वर्ग करायचा. 6 6 36 हातचाला 3. आता एकक दशकचा गुणाकार त्याची दुप्पट 3 स 18 18 ची दुप्पट 36 36 आणि हातचा 3 37 38 39 39 मधलं 3 हातचाला 9 हे हातचाला 3 दशकचा वर्ग अधिक हातचा 3 चा वर्ग 9 आणि 9 अधिक 3 किती 12 बरोबर आहे 1296. अशा पद्धतीने 1 पासून 8 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येच्या घनांची तुम्ही काय करू शकता बेरीज करू शकता. अजून एक नमुना उदाहरण देतो. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक डॉट 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 आणि शेवटी दिला 11 चा घन. सोडवा बघू. सर 4356. 4356 सर 4354. 4300 तर किती 4356 4356. ओके चेक करतो. n ची किंमत किती 11 11 n अधिक 1 12 भागिले किती 2 आणि कंसाचा वर्ग बे बे बेसक 12 आणि मग 11 गुणिले 6 66 त्याचा वर्ग एकक स्थानचा 6 चा वर्ग 36 हातचाला 3 6 6 36 36 दोन्ही 72 72 आणि 3 75 हातचाला 3 7 आणि 6 चा वर्ग 36 आणि 7 43 4356. ओके बरोबर आहे. आता दुसरं एक आहे समनंतरची समसंख्या तुम्हाला विचारली. समजा समनंतरची सम म्हणजे आता उदाहरणार्थ बघा 2 ही समसंख्या आहे. सर मी सांगू का सूत्र? थांबा की एक मिनिट. 2 नंबरची किंवा 2 नंतरची 17वी समसंख्या कोणती असं विचारलं. सांग आता. सर 35. 35 नाही सर 34. 34 आता दोन ही काय आहे समसंख्या आहे आणि समनंतरची समसंख्या विचारलेली आहे. मग काय करायचं 17वी समसंख्या विचारलेली आहे. मग काय करायचं सांग आता. 2 मध्ये काय करायचं 1 प्लस आ सर 1 प्लस करायचं 2 मध्ये. 2 मध्ये 1 प्लस करायचं. हा पुढं किंवा असं करतो मी एक ह्याला पुस्तकातलंच उदाहरण घेतो असं तोंडी घेण्यापेक्षा. तर ते विषम संख्येच्या पुढची समसंख्या काढायसाठी आहे. एकच मिनिट वहीनेच आपण घेऊया मधून नको. आता हे मला सांगा आता इथं
काही नमुना उदाहरण आहेत. 11 ते 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? तो नमुना आपण नंतर घेऊ. बघू याचं उत्तर कोण काढते. आता इथं मगाचा नियम वापरता येणार नाही बरं का, कारण 1 ते 60 पर्यंत असतं का नाही की आपण मगाचा नियम वापरला असता. आता इथं 11 ते 60 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज विचारली. 875. म्हणजे हा आपण चेक करूया. पहिली संख्या 11 ना, त्यानंतरची विषम संख्या कुठली रे? 75. 13. त्यानंतरची 15. 15. असं करत 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 60च्या अगोदरची विषम संख्या कोणती? 59. आता अशा किती विषम संख्या आहेत रे? आता विषम संख्या कशा काढल्या तुम्ही? सर अगोदर 1 ते 60 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज केली आणि त्यामधून 1 ते 10 ची विषम संख्या वजा केली. काय करायचं म्हटलं? सर म्हणजे 1 ते 60 पर्यंतची विषम संख्यांची बेरीज केली आणि नंतर 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आहे ती वजा केली त्या बेरजेमधून. ओके. म्हणजे तिचं म्हणणं आहे 1 ते 60 पर्यंतच्या विषम संख्यांचे बघा आता 1 ते 60 पर्यंतच्या विषम संख्या मग मगाचा नियम वापरायचा का? हो सर तसं मग आता केलं. 1 ते 60 पर्यंत 30 येणार विषम संख्या आहे की नाही? 900 आता विषम संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र मग काय आपण बघितलं होतं? वर्ग. वर्ग तर करायचा. 30 चा वर्ग किती? 900. 900. आणि याच्यातून काय वजा करायचं? 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. हा मग 1 ते 10 पर्यंत किती येणार विषम संख्या? 5 येणार. 5 चा वर्ग किती? 25. 25. आणि 900तून 25 काय करायचं? वजा करायचं. म्हणजे किती येणार? 875. 875. 75. बरोबर आहे. तर सर दुसरा मला एक समाधान नाही. दुसरा पण एक नियम सांगतो. एकच मिनिट. सर मला समाधान आहे. हा एकच मिनिट. शेवटची संख्या 59 आहे. शेवटची संख्या कोणती आहे? 59 आहे. आणि सुरुवातीची संख्या किती आहे? 11 आहे. 11. यांची वजन किती आली? 48 ना? हो सर. आणि त्याच्यामध्ये एक मिळवलेलं आहे. म्हणजे किती येणार? 49. हा. आता 49 संख्या आहेत, पण 49 मध्ये काही सम आहेत आणि काही विषम आहेत. आता पहिली आणि शेवटची संख्या जर विषम असेल तर काय करायचं? 49 मध्ये त्याचं समजा 49 मधून 1 वजा केलं तर 48 म्हणजे 24 आणि 25 असं 2 भाग होणार बघा. आता पहिली आणि शेवटची संख्या विषम आहे की नाही? पहिली आणि शेवटची संख्या काय आहे? विषम आहे. विषम. त्यामुळे एक विषम संख्या जास्त असणार आहे. म्हणजे विषम संख्या किती असणार आहेत? 25 असणार आहेत. विषम संख्या किती असणार आहेत? 25. आता आपल्याला या सर्व संख्येची काय करायचे? बेरीज करायची. आता या सर्व संख्येची काय करायची? बेरीज करायची. आता अशा वेळेस काय करायचं? बेरीज करायची म्हणलं की एकूण संख्या भागिले 2 करायचं. काय करायचं? एकूण संख्या भागिले 2. एकूण विषम संख्या किती आली आपल्या? 25. 25. आणि 25 ला 2 ने भागायचं. आणि कंसामध्ये पहिली संख्या अधिक
शेवटची संख्या शेवटची संख्या जर केली असं येणार का पण 60 70 35 35 70 700 नाही नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल. एकच मिनिट. नाहीतर हे असं करूया, एकूण संख्या भागिले 2 आणि चौकटी कंसात काय करूया, पहिली जी संख्या आहे त्याची दुप्पट करूया. पहिल्या संख्येची दुप्पट म्हणजे काय येणार, पहिली संख्या 11 आहे. 22 सगळे सारखे खेळायचे सगळे मिळून 300 कितीतरी पोरं आहेत ती. आता आता जॉईन किती आहे ती माहिती अरे आवाज करा, कोणातरी आवाज येतोय. आता n वजा 1, n म्हणजे 25 घ्यायचं. 25 वजा 1 किती, 24. आणि d म्हणजे ह्या दोघातला फरक कितीचा आहे रे, दोन क्रमवार विषम संख्येचा 2चा फरक आहे. गुणलं मग आता 25 भागिले 2 केलं. आता तर 24 2 48 आणि 48 आणि 22 ची बेरीज केली, 49 50 60 70 येणार. आता मग 70 ला जर 2 न भागलं तर 35 येणार. 25 5 16 चला 12, 25 3 75 आणि 12 85 86 87 875. पण हे पण थोडं अवघडच वाटतंय तुम्हाला, ते मग मगाचं सोपं आहे तिने सांगितलेलं. काय करायचं, 60 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज करायची. 1 पर्यंतच्या 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज करायची आणि त्या दोघांची वजाबाकी करायची. आता हे थोडं अवघड आहे. आता इथं कोणतं सूत्र वापरलं माहिती आहे का, आता जे मी सोडवलं का नाही ते पुन्हा एकदा सांगतो. सर मला समजलं नाही. थांबा एकच मिनिट, सांगतो पुन्हा एकदा. आता बघा, एकूण विषम संख्या कशा काढायची हे तरी कळलं का तुम्हाला. एकूण विषम संख्या कशा काढायच्या, शेवटची संख्या 59 आणि पहिली संख्या 11 यांची काय करायची, वजाबाकी करायची. त्यात एक मिळवायची. वजाबाकी किती आली आपली, 48 आणि त्यात एक मिळवायचं ना, म्हणजे 49. आता 49 म्हणजे कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, 24 अधिक 25. आता पहिली आणि शेवटची विषम संख्या असल्यामुळं एक विषम संख्या जास्त असणार आहे समपेक्षा, म्हणजे या ठिकाणी एकूण विषम संख्या असणार आहे 25. ए म्हणजे असं समजा तुम्ही की ज्या संख्यांची बेरीज करायची त्या ती सर्वात लहान संख्या, म्हणजे ए ची किंमत किती आली, 11. आणि डी म्हणजे क्रमवार विषम संख्यांची वजाबाकी किती येणार आहे, विषम संख्या 2 2 वाटतात ना, म्हणजे 13तून 11 वजा केल्यावर किती येणार, 2. 3 गोष्टी तुम्हाला समजल्या का मला सांगा. n म्हणजे एकूण विषम संख्या, ए म्हणजे ज्यांची बेरीज करायची ती सर्वात छोटी संख्या, आणि डी म्हणजे 2 क्रमवार विषम संख्येतला काय येणार, फरक येणार. आणि मग आता आपल्याला बेरीज करायची असते का नाही, की त्याला सम शब्द वापरतो, यस म्हणजे सम. आता हे सूत्र लक्षातच ठेवा, n/2 आणि चौकटी कंसामध्ये 2a म्हणजे पहिल्या संख्येची दुप्पट, पुन्हा एकूण विषम संख्येतून 1 वजा करायचं आणि त्याला फरकानं गुणायचं. मग आता n ची किंमत किती आहे, 25 आणि 25 ला 2 न भागलं, पुन्हा 2 गुणिले ए ची किंमत किती, 11, पुन्हा कंसामध्ये n वजा 1, n ची किंमत किती आहे,
25. 25 वजा 1. आणि डी म्हणजे विषम संख्येतला फरक 2चा. आणि मग 25 भागिले 2. आता 11 दोन्ही 22. आता 25 वजा 1 24 आणि 24 दोन्ही किती येणार? 48. 48. आता मग 25 भागिले 2 गुणिले 25 भागिले 2 48 आणि 22 आणि 25 70 ला जर 2 ने भागलं 36 येणार. आणि मग या दोघांचा जर गुणाकार केला तर तो किती येतोय म्हटला मग तुम्ही? 875. 875. इथं जागा नसल्यामुळे मी इकडे येतो 875. बघा तुम्हाला हे सूत्र लिहून घ्या किंवा पहिल्या पद्धतीने त्या मुलीने सांगितलं त्या पद्धतीने पण हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. आता दुसरा प्रश्न पहा. 21 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आता मी माझ्या पद्धतीनं पहिले सांगतो, पुन्हा याच्यापेक्षा सोपी पद्धत तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने सांगूया. आता मी समसंख्यांची एक क्रमिका तयार करतो. आता 21 नंतरची समसंख्या येणार 22. 22 नंतरची समसंख्या येणार 24. 24 नंतरची समसंख्या येणार 26. असं शेवटची 70 येणार. म्हणजे 22, 24, 26, 70 आणि या सर्व समसंख्यांचे तुम्हाला विचारलेले आहे बेरीज. आता 21 आणि 70 मध्ये 21 ही काय आहे तर विषम संख्या आहे आणि 70 ही समसंख्या आहे. म्हणजे एक विषम आहे आणि एक सम आहे. मग आपण काय करूया 70 मधून 21 जर वजा केलं तर 49 येणार आणि 49 मध्ये जर 1 मिळवलं तर 50 येणार आणि 50 ला जर 2 न भागलं तर 25 येणार. म्हणजे 21 ते 70 पर्यंत ज्या 50 संख्या आहेत पैकी 25 सम असणार आहेत आणि 25 विषम संख्या असणार आहेत. म्हणजे ज्या समसंख्या आहेत त्या 25 येणार. म्हणजे यांची किंमत आपली 25 येणार. आता या 25 ची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. आता मगाशी सांगितलेल्या सूत्रानुसार ही जी पहिली संख्या आहे त्याला मी ए मानतो. ए ची किंमत काय आली 22 आणि त्यानंतर ह्या दोघांचा जो फरक आहे म्हणजे समसंख्या 2 न वाढते ना, म्हणजे डी ची किंमत 2च घ्यायची. आता बेरीज करण्यासाठी मगाशी सूत्र मी सांगितलं होतं n/2 आणि आज सांगितलं होतं पहिल्या संख्येची दुप्पट अधिक एकूण जेवढ्या संख्यांची बेरीज करायची तेवढ्या संख्या वजा 1 आणि त्याला फरकानं गुणायचं. मग n ची किंमत आपण काढलेली आहे 25. म्हणजे 25 भागिले 2 होणार. पुन्हा a ची दुप्पट म्हणजे पहिल्या संख्येची दुप्पट म्हणजे 22 ची दुप्पट येणार 44 आणि पुढे n वजा 1 गुणिले d. मग n वजा 1 म्हणजे 25 वजा 1 24 आणि 24 गुणिले 2 24 दोन्ही 48 येणार. मग 25 भागिले 2. आता कंसातील बेरीज करू. 8 आणि 4 12 चा 1 4 आणि 4 8 आणि 1 9 बेक बे बेचोक 8 बेसक 12 25 गुणिले 46 त्यामध्ये 25 चौक 150 चला 15 25 चौक 100 आणि 15 115 म्हणजे 1150 येते. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं येते. आता ही एक पद्धत आहे. आता दुसऱ्या पद्धतीनं मगाशी मुलीने सांगितल्या पद्धतीने आपण सोडवूया. ही सूत्र बऱ्याच जणांचं पाठ होत नाही.
आता तुम्ही तुमची पद्धत सांगा. आपण सर मगाशी मी केलते की सर मी 21 मगाशीच पद्धत हा 21 ते 70 पर्यंत आहे की नाही, 21 ते 70 पर्यंतच्या समसंख्या. किती समसंख्या आल्या रे? 35. मगाशी आपण काय केलं तर वजा केलं 49. त्यामध्ये एक मिळालं होतं 50, म्हणजे एकूण संख्या 50. त्यामध्ये 25 सम आणि 25 काय असणार? विषम असणार आहे. हा आता 1 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज केली ना तुम्ही? हो सर. हा आता काय करायचं मग? n बरोबर 25 ठेवायचं. मग 25 आणि 26 चा काय केलता? गुणाकार. आणि त्याला 2 न भागलं होतं ना? नाही, असाच गुणाकार होता ना? मग 25 150 हा चला 15. 25 दोन्ही 50 आणि 15 बरोबर आहे का? समसंख्यांची बेरीज करण्यासाठी काय केलं? n कंसात n अधिक 1 ना? मग 25 गुणिले 26. 25 150 चला 15. 25 दोन्ही 50 आणि 15 650. सर मी उत्तर सांगू पूर्ण. एक ते एक ते 6 संख्या येतात. 1 ते 70. हा हे मग मी 1 ते 70 पर्यंत हे नाही, माझंच लिहिताना हे झालं थोडं. 35 1 ते गुणिले 70 पर्यंत 70 संख्या आहेत. 70 मध्ये 35 काय आहेत? सम आहेत आणि 35 विषम, म्हणजे 35 आणि 36 चा गुणाकार करावा लागणार आहे की नाही? सर 1260 आला. 1200 किती आला? 60. हा आता इथे 21 ते 70 विचारले. आता 1 ते 70 काढला तर राहिले काय? मग 1 ते 20 पर्यंत आपण घेऊया. 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज करूया. सर 10 आली आणि गुणिले 11. 20च्या आणि मग 10 येणार सम. मग 10 आणि 11 या दोन क्रमवारचा गुणाकार केला. आकृंद 10 किती आलं? 110. 110. हा ही सोपी पद्धत आहे उलट. आता मी जे सूत्र सांगितलं त्यापेक्षा हे सोपं आहे उलट. आणि मग या 60 मधून 110 वजा करायचं. 110 काय करायचं? वजा. इथं 0 सातून 1 आणि इथं 1 किती आलं? 1150. उद्या आपण ह्या टाईपचे अजून उदाहरणं पाहूया. वेळ झालेला आहे. चालेल, ओके बाय. बस करूया. बाय सर.